केला. आपला दादा म्हणत होता माझं तर काढायचं तर सोड, पण तुमच्या सोबत चाल नाही होणार नाही मला नसल्या काम. त्यांना कुठल्या सवय असते कुठं टाकायचं खेकडा कुठं खेकडा खेकडा आम्हाला काय सापडलं खजाना कुठं गेला ग? हे काय इथं अरे बंद कर मुरुवन मोबाईल व्हिडिओ चालू आहे तुला काय कळतंय का नाही काय माहित माझं. दाखव की व्हिडिओ चालू आहे ना? खेकडा आम्हाला खेकडा सापडला. खेकडा व्हिडिओ चालू आहे. तू स्टॉप केलता का रे आता मध्येच? हा नाही स्टॉप करूच नको बघ काही का होईना. व्हिडिओ जाऊ दे तवर असाच राहू दे, परत गेला की बघ रोहन. तोपर्यंत काढायला लागते ती माणसं पाच धरते. बरं जा तिकडं बघ ये इकडं. तू इथं बघू नको ना मग तुझ्या व्हिडिओ आवाज यायला. माझी तर कंबर दुखली. तुझं कधी दुखत नाही येडे माझं जीव खाऊन टाकले तुझ्यावर. आजच्या बाजूला आजच दिला पाचवीला आणि तुझ्या रोज अर्ध्या पात काढत नाही का तरी पोरं असली तरी कुठल्या अशी बोलते तर परत दांड्याला पण येणार नाही मदतीला. हा ना की हे पुढचं कुठं आहे झालं ना पलीकडे काढत. झालंय का अर्ध बार्ध तोडून अरे आणि त्या जोडीला दाखव कशी काढतात तिकडे ते तिथं जाऊन त्यांचं व्हिडिओ काढून या. कोणाची जोडी फास्ट काढते कोणाची जोडी फास्ट काढते बघ. तिकडच थांब रे दादा. जा मम्मीकडे जा. आता पोरं तिकडाच्या नादी लागत्या. त्रिशा कुठं आहे तुझ्या? तेवढं आडवं काढा की. झाला ना काढ मला जरा. मला इकडे बघ तर मला थोडस बसू दे. तुझ्याकडे कॅमेरा माग माणसं येते खंबापर्यंत तिथपर्यंत अर्ध्यात आलं नाही ते. जाऊ दे आपल्याला काय करायचं. त्रिशापाशी जाऊन लावायला लावायचं. काढणं पण कंबर पण दुखायली माझी. काढा तेवढं पण. माझ्याकडे कॅमेरा करू नको. माझी कंबर खूपच दुखायली. दिवसभर वाकून काढायचं मला तर बसून तेव्हा नाही काढणं. एवढा करायचा कॅमेरा जरसा लांब घ्यायचा ना. पोरं तर व्हिडिओ करायला लागले गप्प तोंडाकडे बघतात. कोणची ही आपली गाबडी. त्यांना काय दुसरं काम. तुला कमेंट येत होत्या लाजत जाऊ नको व्हिडिओ बनवताना. माणसासमोर लाज वाटते की. माणसं आता बघितलं नाव का तुम्ही? लाजायचं काय ते उलट आवडीनं व्हिडिओ बघतात. जर आपल्याला उलट चांगलं काय वाईट चांगलं आर्यन तू त्रिशासाठी आणलेलं तूच खायला सोय. मला माहित आहे त्याचं पहिल्यापासूनच तो सगळं सांगत असतो. घाम पण किती आलाय मला. तू पण खाऊ नको रे. त्यांना पण पारले. आर्यन असं खाल्लं ना तर जीव वाटत नाही रे परत. मला काय वाटतं माहितीये का पोटभर भाकर भात भाजी खावं. ते कुठं बिस्किट आणि चॉकलेट आणि हे ते खाऊ. हाय त्याच्या खिशात चॉकलेट आणलेले नाही ती का? दाखव बर. असं द्या आता राहू दे. एक दे मला. तू लहान आहे बघ पोरगी. लहान जाईन उगच काय पण बोलायचं बोलत जाऊ नका. ह्याला काढू लागणार कोणाला? मला काढायचं नाही. माझी कंबर दुखायली. कसं असतंय स्वतःचीच पात काढायला माणसाची ही समोरचीच पात काढायला माणसं थकून जातात आणि दुसऱ्याची म्हणल्यावर लई कंटाळा येतो. तिला काढू लागतो आणि ती येतो मग परत ती तिच्या बापाला काढू लागते. ताईला काढू लागा. उगा शानपण मारत बसू नका. अगं ही इथं ये सोडून म्हणजे 5च्या जवळचं माणूस मग सोडून ती तुमचं दाजी किती महाग आहे. किती काय बोलता? हित जवळचं सोडून कसं असा ओलांडून जाऊ माणसांना वाईट वाटतंय ना. असं बोलल्यावर मला येतंय राग. दाजी त्यांचं खूप मागे राहिले. त्यांना काढू लागत नाही. दुसऱ्याचे पात्र काढायचं पण का नाही पण
त्यांना वाईट वाटतंय की उगस आले नाही ते पातासमोर. त्यांना कसं ती पुण्याला राहत होती की त्यामुळं त्यांना जास्त काढणं होत नाही, काम होत नाही. माझ्यासमोर आजच आलंय रोहन, नाही तर येत नाही रोहन पण आणि आर्यन पण. आर्यन तर कधीच येत नाही. काय त्या दिवशी आलं नाही का तिथं? त्या दिवशी आलंच, मोबाईल दिल्यावर येत तुम्ही, माहीत आहे किती येत. त्या मोबाईलमध्ये रिचार्ज होतं का? हां, त्यामुळे झालं नाही. इकडं आम्हाला पण दाखव. तुम्हाला दाखवत बसायला मला कुठं टाईम आहे? मला नाही टाईम त्यांना दाखवायला. आता रिचार्ज टाकलंय, व्हिडिओ टाकायला काय टेन्शन नाही. आणि घरी पण बनवायला वेळ नसतोय. आता स्वयंपाक पाणी धुणं भांडं सगळं करून येणं त्यालाच टाईम मिळत नाही. 4 वाजता व्हिडिओ बनावा. 4 वाजता उठतो तेव्हापासून काम उरकते. नंतर कसं 5ला उठल्यावर मग त्या कामच उरकते. ते 8 मिनिटं म्हशी खाली झाडणं, दूध काढणं, खूप काम असते मला. अजून मध्ये मध्ये तिलिशाचा गोंधळ. काय जाते तिथं काढायला तेव्हा. एकामेकाला मदत करू लागते, पण मी जात नाही कुणाच्या मुळे. माझा जीव कंटाळून चाललेला असतो. त्यांना कसं थकवा लागत नाही, उठल्या उठल्या झोपीतनं आंघोळ करायचं आणि यायचं. मारून टाक बाई मला एकदा. 8 मिनिटे बनावाचा. तेवढं कुठं मला हे यायला लागलं मारून टाकायला. हा आर्यन पाणी भरून आण. तिकडं जायचंय की आता. राहू दे आता गीता तिकडं. तिकडं जायचंय, तेवढा लांब नाही, ते येऊपर्यंत आपण तिथं जातो. आई गपकी, केस उडू नको. आडयात नाही. माझ्या समोरचं आडवं पण काढलं नाही. 20 नित्य गीताच्या पातात आणि गीता माझ्या पातात काढायची. गीता आर्यनला सोडून दिले तसं. तुम्हाला काय आहे तिघाला? काय झालंय? तिघाला काय इथं पण तसंच आहे, तिथं पण. अगं ती तवा खेकडा निघाला नाही का, तवा राहिलंय थोडस. ही जवळ आलती ना म्हणून हिला काढू लागला. आता ही झाली मोकळी, आता ही जाते तिच्या पप्पाकडं, ती पलीकडली येते तर अलीकडं. आणि कधी पण पात ओलांडून जायचं नाही, म्हणजे लांब दुसऱ्यांना काढायला लागायला, जवळच्याला काढू लागायचं. 8 मिनिटं हे कोणी म्हणजे लांब नात्यात नाही म्हणत मी, नात्यात ही सगळी जवळचीच आहे. ती माझा आत्याचा मुलगा आहे, तो तानाजी भाऊ सख्या आत्याचा पोरगा आहे माझ्या. तुला माहित आहे का? हा माहित आहे, मला काय माहित नाही तर. आता तुझा मामा कोण लागतंय? तुझा मामा आहे ना सागर, माहित आहे का? तर तो आहे का पांढऱ्या शर्टवाला? आपला आजोबा आहे का? मामा आहे त्याचा. म्हणजे सगळी आजोबाचा जवळची भाचा आहे आहे तो. ती. तू सागर कसं नातं आहे तुमचं, तसं तो पांढऱ्या शर्टवाल्याचं आणि आपल्या आजोबाचं आहे. समजलं? नाही समजलं? चला त्यांना काढू लागा थोडं थोडं. जा बाई, मी नाही म्हणा. का जाड शरीर आहे, मला बरं वाटत नाही. मग डोळे बघ कसे झाले, तिकडं बघ डोळे बघ. म्हणलं तर तू बघ ग, अशी मान फिरवून माघारी. मी बघणार नाही, माझी मान दुखायली. 9 मिनिटं हे कोणी? माझा हात पण दुखायले बाय.